कीर्ती. येस कोच. ओके, अनम्यूट अँड स्पीक. काय वाटतं, काय चेंजेस जाणवत आहेत? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स काय झालाय? म्हणजे कॉन्फिडन्स थोडासा फक्त वाढला. थोडासा वाढलाय. ओके, अजून वाढायला पाहिजे. ओके. होय. बरं, आता काय चेंजेस जाणवत आहेत तुला या वर्कशॉप नंतर तुझ्यामध्ये, लाईफ मध्ये काय चेंजेस जाणवत आहेत काही? काय सांगताय? कॉन्फिडन्स थोडा वाढलाय आणि म्हणजे मी आधी असे स्कूलला जायला वगैरे कंटाळा करते. ओके. आता म्हणजे असं झोप यायची ना, उठायला होत नव्हतं. बरं, आता काय होतंय? त्या सॉन्ग मुळे मला वाटतं होतं उठायला. ओके, म्हणजे आता आपल्याला तसा कंटाळा येत नाही. ओके, अभ्यासाच्या बाबतीत काही चेंज झालाय? म्हणजे तुम्ही जो पिक्टोग्राम दिलाय बघा, हा. ते म्हणजे तो मेथड मला इझी वाटतो. ओके, म्हणजे त्यांना अभ्यास सोपा झालाय आता? अभ्यासामधला इंटरेस्ट वाढलाय? हा, पिक्टोग्राम म्हणजे इझी वाटतं. ओके, पिक्टोग्राम मुळे अभ्यास इझी झालाय. हॅलो मॅम, हॅपी इव्हनिंग. हा, हॅपी इव्हनिंग. बोला की. काय वाटतंय, काही चेंजेस जाणवत आहेत वर्कशॉप नंतर? काही फायदा झालाय, रिझल्ट आहे? झाला. काय सांगता? त्या पिक्चर काढते ना, त्याच्यामुळे तिला तो पूर्ण पॅरेग्राफ समजतो. ओके. पिक्टोग्राम समजतो तिला. बर, काय चेंजेस तुम्हाला जाणवले तिच्यामध्ये? काय फरक पडलाय या वर्कशॉप नंतर? 10 पैकी 19 वगैरे मार्क्स आहेत ओके. इंग्लिशच्या ह्याला, ओके. वीकली टेस्टला वगैरे. बर, 20 पैकी 18 19 असे मार्क आहेत. म्हणजे रिझल्ट इम्प्रूव्ह झालाय? हो, म्हणजे आता 50-60च्या म्हणजे एक 4-5% एक्स्ट्रा मार्क्स आहेत. ओके, म्हणजे इम्प्रूव्ह झालाय, रिझल्ट मध्ये झालाय. इम्प्रूव्हमेंट आहे. ओके. बाकी मॅथ्स मध्ये जरा तुझा प्रॉब्लेम काय म्हटलंय? आणि कॉन्फिडन्स वाढलाय. म्हणजे जी बोलत होती, शांत होती, त्याच्यात ती म्हणजे अनुभव जास्त तिला आलाय, ओके. एक्सपिरियन्स चांगला आलाय. ओके, एक्सपिरियन्स आलाय चांगला. हा, ओके. आणि त्या पिक्चर मुळे त्या भरपूर ती पॅरेग्राफ मधलं म्हणजे आन्सर लक्षात ठेवू शकतात. स्मरणशक्ती पण वाढली आहे तिची. ओके, म्हणजे स्मरणशक्ती इम्प्रूव्ह झाली. हो, ओके, आता स्मरणशक्ती. ओव्हरऑल तिच्या वागण्या बोलण्यामध्ये, तिच्या राहण्यामध्ये काही म्हणजे चेंजेस सांगितलं की खूप आगाव झाले, कॉन्फिडन्स ते धाडसी बोलू शकते स्वतःवर. म्हणजे पहिला कसं आमच्यावर पालकांच्यावर डिपेंड होते. ओके. आता स्वतः ती डिपेंड आहे अभ्यास करायला. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही तिला क्लास पण बंद केलेत ना. तिचे क्लास स्कूलमध्ये आल्यावर अभ्यासासाठी जे आमच्याकडून होणार नाही म्हणून क्लास लावलेले, ते क्लास पण बंद करावं. तिथे ओके. ती फक्त अभ्यास करू शकते. ओके, म्हणजे आता तिला ट्युशनची सुद्धा गरज पडत नाही. ती सुद्धा गरज लागली नाही. तिथे आम्ही 10-12 हजार तिथं भरत होतो ना. म्हणजे ओके. इथून आल्यावर आम्हाला वेळ नाही भेटायचा, बिझी शेड्यूल असल्यामुळे. हम्म. आणि मुलगा पण करू देत नसायचं, तर ती म्हणजे आता ते पण क्लास तिला बंद केले. ओके. म्हणजे ते क्लास लावून 60-70-20 पैकी पडत होती, ती आता म्हणजे न क्लास लावता ट्युशन लावता 20 पैकी 19, 10 पैकी 9 वगैरे येत आहेत. ओके, म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे. मला शेवटला एक विचारायचंय की मी तुम्हाला ज्या वेळेला फर्स्ट डे ला भेटलो होतो, त्यावेळेला मी तुम्हाला काही माझ्याकडून काही कमिटमेंट दिल्या होत्या की मी हा हा. तुमच्या मुलामध्ये काय चेंजेस करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे का? आता किती % सॅटिस्फॅक्शन आहे? 70. म्हणजे मला मॅथ्सला जर प्रॉब्लेम धरला म्हणजे पकडला त्यातला, मॅथ्सला जरा ती कच्चीच आहे तशी. ओके, तर 70-80% तिच्यात बदल हा झालेला आहे. जे तुम्ही चेंजेस फील करतायत, तुम्ही सॅटिस्फाईड आहात? मान्य करते मी. ओके, थँक्यू सो मच.